सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. गोंधन भाग 62. आता इकडे भर दुपारी वैशालीला एक मागणं आलं. पाहुणे दरवाज्यात आले. शंकर बैलाकडे गेला होता. पद्मा दुसऱ्याच्या शेतात गेली होती आणि वैशाली घरच्याच कपड्यांवर होते. मग ते पाहुणे तिच्या शेजारी चौकशी करत होते आणि ते वैशालीनं ऐकलं. त्यांनी शंकरचं नाव घेतलं. शेजारी चौकशी केल्यावर वैशालीच्या लक्षात आलं की हे पाहुणे आपल्याकडे आलेत. तिनं पद्माला बोलवून घेतलं. पद्मासुद्धा पळत पळत घरी आली. चहापाणी झालं आणि आता खरं तर हे पाहुणे आले होते त्याच गावात दुसरी मुलगी बघायला. पण आता कसं असतं, आलोच आहे या गावात तर जेवढ्या पण पोरी आहेत तेवढ्या सगळ्या पोरी बघून जायच्या, म्हणजे पुन्हा येण्याचा ताप वाचतो. म्हणून ते लोक वैशालीकडे सुद्धा बघायला आले. त्याच्यासोबत कोणी बाई माणूस नव्हतं. फक्त 2 फटफटीवर आली होती 4 जणं. आणि त्यातला एक नवरदेव होता. त्यानं वैशालीला बघितली आणि सगळे पद्माला म्हणाले, आम्हाला मुलगी पसंत आहे, पण मुलगा पायानं अपंग आहे. त्याला पोलिओ झाला होता, पण तो मशीन काम करतो. त्याच्या अंगात फार कला आहेत. लाईटचं सुद्धा काम करतो. रेडिओ दुरुस्ती, TV दुरुस्तीसुद्धा कामं करतो. त्यामुळे तुमची पोरगी उपाशी मरणार नाही एवढं नक्की. पद्मानं आता त्या मुलाकडं बघितलं आणि त्याच्या डोक्याला टक्कल पडत आलं होतं. याचा अर्थ त्याचं वय 30 वर्षाच्या तरी पुढं गेलं असावं असं वाटत होतं. शिवाय पायानं अपंग होता. पण आता त्यांनी वैशालीला पसंतच केली आणि पद्मा इथं वैशालीचं लग्न जमवावं का असा विचार करायला लागली. कारण एखादं व्यंग असणं ही देवाची देणगी असते आणि अशा व्यंग असलेल्या लोकांचं तरी कोणी संसार करायचा असं तिला वाटलं. कारण स्वतः पद्मानं सुद्धा एका साध्या भोळ्या मुख्या शंकरचा संसार केला होता. ती त्या पाहुण्यांना म्हणाली, मी माझ्या मोठ्या मुलाला विचारते मग तुम्हाला कळवते. आणि तिनं विश्वासला बोलवून घेतलं. आणि विश्वास म्हणाला, नाही आई, अशा मुलासोबत वैशालीचं लग्न नको करायला. आई थांब जरा, अगं घाई करू नकोस. पद्मा म्हणाली, विश्वास तू गप्प बस. अरे तिच्यासोबतच्या मुलींची लग्न झाली. माझ्या डोळ्याला डोळा लागत नाही विश्वास. अरे ती स्वतः आणखीन 1-2 वर्षांनी मोठी झाली. ते कोणतंच मागणं यायचं नाही तिला. आता हा नवरदेवसुद्धा तिला करणार नाही नंतर, समजलं का. विश्वास म्हणाला, अगं आई, वैशालीमध्ये काय कमी आहे. मग का तिला अशा मुलाला द्यायची जो अपंग आहे. आणि मला माझ्या बहिणीसाठी असा एखादा व्यंग असलेला नवरदेव नको. आई मला नोकरी लागेपर्यंत थांब. मग हवा तितका हुंडा देऊ, पण तिच्यासाठी चांगलं स्थळ शोधू. तशी पद्मा चिडली आणि म्हणाली, विश्वास, मग तू कोणता राजकुमार घेऊन येशील वैशालीसाठी सांग बरं. तुला तर एखाद्या माणसामध्ये खोट असलेली आवडतच नाही रे. तुझे तर फार चोचले आहेत बाबा प्रत्येक गोष्टीत. तुला गोंधन असलेली बायको नको, अडाणी नको, खेडवळ नको, सुंदर हवी. पण लक्षात ठेव विश्वास, आपल्या नशिबात असतं तेच मिळतं. शहरात जाऊन तुझे विचार बदललेत मला माहीत आहे, पण आम्हाला मात्र इथेच खेड्यात राहायचं आहे. आणि या मुलासोबत लग्न जमवलं तर मला वाटतं हुंडासुद्धा मागणार नाहीत, कारण आपल्याकडे हुंडा द्यायला पैसे नाही. विश्वास म्हणाला, अगं पण आई, तिला पूर्ण आयुष्य काढायचं आहे त्याच्यासोबत. आणि तो अपंग आहे ग पायानं. त्याला गाडीसुद्धा चालवता येणार नाही. आणि त्याच्या मागं बसून फिरण्याची वैशालीची हौस कधी पूर्ण होणार. पद्मा म्हणाली, काय होतंय एका पायानं अपंग असला तर. आणि त्यांचा संसार कुणी करायचा. 2 मुलं झाली की संपलं काम. मग त्यानंतर मुलांसाठी जगायचं असतं. नवरा बायको हे नातं मागं पडतं. आणि तू हौसेचं बोलतोस का. तुझ्या बापासोबत माझं लग्न झालं आणि माझी त्यानं कसलीही हौस केली नाही. कधी लाडानं मी त्याच्याकडे 5 रुपये मागितले नाहीत. कधी त्याच्यासोबत माहेराला नटून थटून गेली नाही किंवा एखाद्या जत्रेत फिरायला गेली नाही. एवढंच काय, तुम्ही दोघे पोटात असताना नवऱ्यानं बायकोचं कौतुक करावं अशी सुद्धा अपेक्षा मी केली होती, पण ती साधी अपेक्षा माझी पूर्ण झाली नाही. किंवा तुमच्या बापानं मला साधं कधी चिंचेचं बोटू काढून दिलं नाही, कारण त्याला काही कळतच नव्हतं. आणि त्याला तुम्ही जन्मल्यावर सुद्धा आनंद झाला नव्हता. तो आनंद कसा व्यक्त करावा.
पहिला मुलगा झाल्यावर पुरुष मंडळी अभिमानानं गर्वानं छाती ताठ करून फिरतात, पण तुमचा बाप ही बातमी ऐकायला सुद्धा दवाखान्यात नव्हता. तो दुसऱ्याच्या शेतात बैल मारत होता. विश्वास, मी किती किती सहन केलंय आणि किती सुखांवर पाणी सोडले तुला माहीत आहे का, हे लग्न करून. मग मी माझं मन मारलं ना, मग वैशालीला नाही त्याच्या गाडीवर बसता आलं तर काय झालं? सगळी स्वप्न पूर्ण होत नाहीत, असं पद्मा म्हणाली. तिचं बोलणं ऐकलं आणि विश्वासाने वैशालीला वाईट वाटलं. आणि आपण जोडीदाराबद्दल खरंच किती फाजील अपेक्षा करतो, असं विश्वासला त्या काळापुरतं थोडंसं वाटलं बरं का. आणि पूर्वीच्या मुली दिल्या घरी सुखी राहून किती मन मारून संसार करायच्या हेही त्याला कळलं. पण मुलं शिकली, मोठी झाली, शहरात गेली, नवे विचार त्यांच्या डोक्यात आले आणि त्यांना आपला जोडीदार असाच हवा, तसाच हवा, टी व्हीतल्यासारखाच हवा असं वाटलं. आणि आई-वडिलांच्या नाही तर आपल्या पसंतीचा असं वाटायला लागलं. आणि त्यात तडजोड करायची नाही, कारण जोडीदारासोबत अख्खं आयुष्य घालवायचं असतं. आणि त्याच विचारांचा विश्वास होता. मग विश्वासनं वैशालीच्या चेहऱ्याकडे बघितलं. ती तिथेच खाली बघून मान खाली घालून बोलणं ऐकत होती. पद्मा जे बोलायची तेही तिला पटायचं, विश्वास जे बोलायचा तेही तिला पटायचं. आणि आपण नक्की कोणत्या बाजूने जावं हे तिला कळत नव्हतं. आणि विश्वास तिला म्हणाला, वैशाली तुला तरी तो पसंत आहे का व? आणि वैशाली गप्पच बसली, कारण तिला खरंच तो पसंत नव्हता. आणि वैशाली विश्वासला म्हणाली, दादा त्याला टक्कल आहे रे, पायानं अपंग असलं तर असू दे की, पण मला आत्ताच टकला नवरा नको. आणि पद्मा चिडून म्हणाली, गप्प बस वैशे, तुझ्या बापाला पण टक्कल पडले उन्हात काम करून करून, मग मी काय सोडून देऊ का त्याला? विश्वास म्हणाला, आई अगं तिचा विचार कर ना, तिचं आत्ताशी कुठून नवीन लग्न होतं आहे आणि आमच्या दादांना टक्कल पडलं वयाच्या 45 नंतर. तरीही पद्मा म्हणाली, तुम्ही दोघांनी आता शहाणपणा करायचा नाही बरं का. हे पहिलं स्थळ आहे ज्यांनी वैशालीला पसंत केलं लगेच, आणि मला तर पसंत आहे. आणि विश्वासला तर आता पद्माला कसं समजावं हेच कळेना. आणि जर हे लग्न मोडायचं असेल किंवा थांबवायचं असेल तर वैशालीसाठी लवकरात लवकर दुसरं चांगलं स्थळ शोधणं गरजेचं होतं. पण आता मुलं शोधणं, स्थळं शोधणं म्हणजे बाजारात जाऊन भाजी खरेदी करणं इतकं सोपं नाही ना. आणि विश्वास तरीसुद्धा पद्माला म्हणाला, आई मला थोडी मुदत दे, मी वैशालीसाठी याच्याही पेक्षा चांगलं स्थळ आणतो. आणि पद्मा म्हणाली, ठीक आहे आण शोधून 8 दिवसात. तोपर्यंत मी या पाहुण्याला 8 दिवसाची मुदत देते. आणि जर तू नाही आणलं तर मी इकडं वैशालीचं लग्न जमवणार म्हणजे जमवणार. मग तू लग्नाला नाही आला तरी चालेल. आणि आता विश्वास पुन्हा निराश होऊन परत गेला. कुठं शोधायची मुलं हे त्याला कळेना. आता त्याच्यासोबत एक वेटरचं काम करणारा मुलगा होता, त्याचंही लग्न जमत नव्हतं. आणि विश्वासनं ऐकलं होतं. विश्वासला टेन्शनमध्ये बघून तो जवळ आला आणि म्हणाला, विश्वास काय झालं, तू का नाराज आहेस? विश्वास त्याला सगळी हकीकत सांगून म्हणाला, वैशालीचं लग्न आई जमवत आहे. वैशालीला तो मुलगा पसंत नाही. तो मुलगा पायानं अपंग आहे. मलाही तो मुलगा पसंत नाही. मी काय करू रे? मला नाही आवडणार जर वैशालीनं मन मारून समजवता म्हणून लग्न केलं तर. धनाजी तुझं पण लग्न ठरत नाही ना रे, तू करशील का रे वैशालीसोबत लग्न? आणि तो मित्र आता थोडासा निराशच झाला आणि म्हणाला, विश्वास काय यार, हे तू आत्ता बोलतोस का? खूप उशीर केला तू. विश्वास म्हणाला, का काय झालं धनाजी, तुझं कुठं जमलंय की काय? धनाजी म्हणाला, हो तू गावाला गेला होता आणि मी साखरपुडा करून आलो कालच. आणि हे ऐकून विश्वास फार निराश झाला. त्याच्या सगळ्या आशा मावळल्या आणि आता आईनं दिलेली मुदत संपायला आली होती. आणि आता त्या अपंगाने टाकल्या व्यक्तीसोबत लग्न केल्याशिवाय वैशालीला पर्याय नाही असं त्याला वाटलं. आणि आता पद्माचं पत्र आलं. तिनं पत्रातून विचारलं की, विश्वास काय झालं, तू वैशालीसाठी स्थळं बघितली की नाही? मी इकडच्या पाहुण्यांना काय सांगू? आणि विश्वासनं तिला निराश होऊन पत्र पाठवलं आणि त्या पत्रात म्हणाला, आई तू त्यांना होकार दे, पण मी लग्नाला येणारच नाही. आणि आता वैशाली नाराज झाली. आता लग्न या माणसासोबत करायला तिचं मन तयार झालं होतं, कारण पद्मानं तिची पाठीमागं चांगलीच समजूत घातली होती. आणि वैशालीला सुद्धा ते पटलं होतं. आणि आपण तरी कुठे जास्त सुंदर आहोत असं तिला वाटलं. पण आता लग्नात विश्वास येणार नाही म्हणून ती नाराज झाली. आणि आता पद्मानं एकटीनं पुढं होऊन पाहुण्यांना लग्न जमवायला या, आमचाही होकार आहे असं सांगितलं.
आता तिचे थोरले दीर म्हणा किंवा तिचा भाऊ म्हणा कुणीही पुढाकार घेणार नव्हतं. आता भावा बहिणीचं नातं तर तुटल्यासारखंच झालं होतं. कारण विश्वासनं मुक्ताला नकार दिला होता म्हणून आणि पद्मानं वैशालीचं लग्न जमतंय असं विश्वासच्या मामीला कळू दिलं नाही. नाहीतर तिनं कुठून तरी हे लग्न मोडण्याचा प्रयत्न केला असता. पण तरीसुद्धा पद्मानं विश्वासला पत्र पाठवून कळवलं की या दिवशी वैशालीची बैठक आहे लग्न जमवण्याची. मोठा भाऊ म्हणून, घरातला करता मुलगा म्हणून येऊ वाटलं तरी ये, नाहीतर तुझं तोंड दाखवू नको, अशा भाषेतच पद्मा विश्वासला बोलली. मग आता पद्मानं तिच्या दारातच घोंगडं टाकलं. भावकीतली 4 माणसं बोलवली. थोरले दीर दोन्ही बसवले बैठकीला आणि लग्नाच्या बोलाचाली सुरू झाल्या. आणि पद्माला वाटलं होतं की आता पोरगा जास्त वयाचा आहे, अपंग आहे म्हटल्यावर फक्त पोरगी आणि नारळ द्या असं म्हणतील. वैशालीचं लग्न फार स्वस्तात होईल. पण कशाचं काय, पोराच्या बापानं भरपूर हुंडा मागितला की, आणि मुलगा पायानं अपंग होता तरीसुद्धा. आणि लग्नाच्या बाजारात वाटाघाटी सुरू झाली. बोली लावल्यासारखी वैशालीची बोली लागायला सुरुवात झाली. आणि पोराचा बाप म्हणाला, आमचा पोरगा अपंग आहे म्हणून काय झालं, त्याला सगळं येतं, फक्त गाडी चालवता येणार नाही, कारण त्याच पायात नेमका जीव नाही. मग आम्ही कमी हुंडा का घ्यायचा, असं म्हणून तो मुलाचा बाप वैशालीच्या थोरल्या चुलत्याला म्हणाला, सांगा पाहुणं, तुम्ही तुमच्या पोरासाठी किती हुंडा घेतला, आम्ही आमच्या पोरासाठी हुंडा घ्यायचो की नाही. आणि आता त्या थोरल्या चुलत्याला तर पद्माचे जितके पैसे हुंडत जातील तितकं बरंच होतं की. आणि तो मला, हो मी 2 लाख रुपये घेतले, 10 तोळे सोनं घेतलं, वरनं लग्नाचा निम्मा खर्च पण घेतला. आणि पोराचा बाप म्हणाला, मग मला तितकं राहू द्या, 1 लाख रुपये हुंडा द्या, 8 तोळं सोनं द्या, तरच लग्न जमूया. आणि आता हे ऐकलं आणि पद्माचं कोंबरडंच मोडलं. 1 लाख रुपये कुठून आणायचे आणि 8 तोळं सोनं, स्वतःला विकून सुद्धा इतका हुंडा जमणार नव्हता पद्माकडे. आणि ती बाई माणूस अशा बैठकांमध्ये पुरुषांनीच बोलायचं असतं, ती काहीच बोलू शकत नाही असा रिवाज होता तिथे. त्यामुळे ती गप्प होती. शंकर बोलणारच नव्हता हे तिला माहीत होतं. स्वतःच्याच पोरीच्या लग्नाची बैठक होती तरी तो पुढे न बसता सगळ्यात पाठीमागं बसला होता, गुडघ्यात मान घालून. आणि पद्मा डोक्यावर पदर घेऊन बायकांमध्ये पुढे बसली होती. आणि तिच्या पोरीच्या लग्नाचा हुंडा किती द्यायचा हे आता तिचे दीर ठरवत होते. आणि मुद्दाम ते हुंडा द्यायला लावणारच होते. आणि जेव्हा एका बाईचा नवरा असा पुढाकार घेऊन बोलत नाही ना, तेव्हा तिला किती लाचार व्हावं लागतं. अशा कार्यक्रमाच्या वेळी हे तिला कळत होतं. आणि इथं विश्वास नाही आला म्हणून तिला त्याचा फार राग आला. मग आता काय होईल पुढं पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. चला बाय.